हरे कृष्ण. आजच्या प्रातःकालीन श्रीमद भागवत वर्गामध्ये सर्व भक्तांचं स्वागत आहे. तर आज विश्व हरिनाम सप्ताहाचा शेवटचा दिवस. तर मागचे काही दिवस आपण या विश्व हरिनाम सप्ताहानिमित्त वेगवेगळ्या विषयांवर हरिनामाविषयी चर्चा करत आहोत. हरिनामाच्या संदर्भात संबंधित अनेक विषयावर आपण चर्चा केली. तर त्याची सुरुवात श्रीमान राधाप्रसाद प्रभूंनी हरिनाम महिमा अजामिल चरित्र याच्यापासून सुरू केली. नंतर नामापराधावर श्री जडभरत प्रभूंनी चर्चा केली. नामाभास याच्यावर श्री वेदांत चैतन्य प्रभू आणि नामतत्व याच्याविषयी श्री माधव प्रभू काल फार सुंदर गीतांमध्ये प्रभूजींनी नामतत्वाविषयी, नामाच्या महात्म्याविषयी आपल्याला सांगितलं. तर आज संकीर्तन आंदोलन याविषयी मला बोलायचंय. हा विषय मला देण्यात आलाय. तर या सर्वांची ओळख करून देऊन, म्हणजे या सगळ्या विषयांशी ओळख झाल्यानंतर कुठले कुठले विषय की हरिनामाचा महिमा, नामाविषयी अपराध, त्याच्यानंतर नामाभास तत्व, नामतत्व, या सगळ्यांची ओळख झाली या सगळ्या मागच्या 4 दिवसामध्ये. तर त्याच्यानंतर आता आपण नाम प्रक्रियेशी जोडणार आणि आपल्याला शुद्ध नामापर्यंत, आपल्यासारख्या पतित जीवांना शुद्ध नामाच्या स्तरापर्यंत घेऊन जाणार जे आंदोलन आहे, संकीर्तन आंदोलन, त्याच्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची. त्याचा थोडक्यात असा हा आशय आहे आजच्या विषयाचा. तर नामाची ओळख आपल्याला झाली आहे. हरिनाम म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजलंय. त्याचा महिमा आपण पटला. नंतर आपण साधना सुरू करतो. साधना सुरू करत असताना आपण एकत्र, आपल्या हातून पाप घडू शकतात, अपराध घडतात, आणि मग त्याचं क्षालन झाल्यानंतर मग हळूहळू व्यक्ती नामाभासाच्या स्तरापर्यंत पोहोचतो आणि नंतर शुद्ध नामाचा प्रवास सुरू होतो. तर साधना करताना, हरिनामाची साधना करताना आपल्याला 3 तत्वांची जाण विशेष करून असणं आपल्या साधनेमध्ये आवश्यक आहे. तर त्याला आपण थोडक्यात आचार्यांच्या भाषेमध्ये संबंध, अभिधेय आणि प्रयोजन असं म्हणतो. म्हणजे आपण जेव्हा हरिनाम घेतो आणि आपल्याला जेव्हा माहिती असतं की नाम आणि हरी हे दोघेही अभिन्न आहेत एकमेकांपासून, तेव्हा नाम घेताना आपल्याला हरीविषयी किंवा भगवंतांविषयीच आपलं असलेला संबंध, याचं ज्ञान त्या नामस्मरणाच्या साधनेमध्ये आवश्यक आहे. तर हे भगवत विज्ञान जे ते भक्ती मार्गाचाच भाग आहे. भक्ती मार्गामध्ये जे आपण भगवंतांविषयी, त्यांच्या आपल्या संबंधाविषयी श्रवण करतो, ती श्रवण प्रक्रिया आहे नवविधा भक्तीच्या 9 प्रक्रियांमधली एक प्रक्रिया आहे. तर ही श्रवण प्रक्रिया आपल्याला आपल्या संबंध, अभिधेय आणि प्रयोजन या तत्वांविषयी आपल्याला आवश्यक असलेली माहिती देते. तर आपण संबंध ज्ञानामध्ये भगवान कोण आहेत, भगवान कृष्ण हे आदिपुरुष भगवान आहेत, याविषयी आपण जाणतो. अभिधेय म्हणजे आपण भक्ती हा मार्ग जो आहे त्यांना प्राप्त करण्याचा, आणि शेवटी आपल्याला प्रयोजन म्हणजे आज सगळ्यातून साध्य काय करायचं, तर भगवत प्रेम साध्य करायचं. अशा प्रकारे हे संबंधाचं ज्ञान आपण जेव्हा ग्रहण करतो आणि त्या ज्ञानातून आपण हरिनाम काळजीपूर्वक घेतो, तेव्हा ती साधना खऱ्या अर्थाने आपण एक भगवान कृष्णांचं समग्र रूप जाणून हरिनामाचा यथोचित आदर करू शकतो. हे हरिनाम म्हणजे काय आहे हे समजल्यानंतर आपण त्याचा आदर करू शकतो. जसं एखादी मोठी व्यक्ती त्याच्या घरी येणार आहे, किंवा एखादी मोठी व्यक्ती त्याला रस्त्यामध्ये भेटली, तर कदाचित त्या मोठ्या व्यक्तीचं मोठेपण न जाणल्यामुळे त्या व्यक्तीविषयी अपराध होऊ शकतो. त्याचप्रमाणे भगवंतांविषयी हे समग्र ज्ञान जाणून नाही घेतलं आपण, जो भक्तीचाच भाग आहे, तर आपल्याला आपल्या हातून चुका होऊ शकतात. त्यामुळे हे संबंध ज्ञान जे आहे
ते भगवंतांना पूर्ण पुरुषोत्तम रूपामध्ये जाणणं आपल्याला आवश्यक आहे. तर कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. आपण आत्मा म्हणून त्यांचे नित्य दास आहोत. आणि आपण भगवद्गीतेमध्ये प्रकृतीविषयी जाणतो की आपण कुठल्या प्रकृतीमध्ये आहोत. मग प्रकृती आत्मा, परमात्मा किंवा भगवंत, प्रकृती परमात्मा, भगवंत किंवा नंतर आपण जीव, काळ आणि कर्म, अशी 5 तत्वाचं ज्ञान आपण घेतो भगवद्गीतेमध्ये. तर त्यामध्ये आपल्याला समजतं की आपण एका विशिष्ट प्रकारच्या प्रकृतीमध्ये आहोत. आता आपण 2 प्रकृती भगवंतांच्या भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेले आहेत, परा आणि अपरा प्रकृती. तर परा प्रकृती ही आध्यात्मिक प्रकृती आहे. अपरा प्रकृती म्हणजे ज्या प्रकृतीमध्ये आता आपण अडकलेलो आहोत. तर आपण आपली बद्ध अवस्था आत्ताची जाणून घेणं आणि त्याच्यावर उपाययोजना करणं हा भगवद्गीतेतील कर्माच्या प्रयोजनाचा भाग आहे. कर्म आपण कसं केलं पाहिजे. तर भौतिक प्रकृतीविषयी आणि आध्यात्मिक प्रकृतीविषयी भगवंत विस्तृत रूपामध्ये भगवद्गीतेत सांगतात की भौतिक प्रकृती ही त्रिगुणांनी तयार झालेली आहे आणि ती जीवाला भुरळ पाडते. माया जिला म्हणतात ती त्रैगुण्य विषया वेदाः, आणि वेदांमध्ये या त्रिगुणांविषयी बरंच काही दिलेलं आहे. आणि या त्रिगुणांमध्ये वेद हे फक्त आपल्याला हवं असलेली गोष्ट प्राप्त करण्यासाठी मदत करतात, एखाद्या आईसारखी. तर या वेदांमध्ये सर्व काही आहे, त्याविषयी पण भगवंत ज्ञान देतात आपल्याला. आणि त्यानंतर हे सांगतात की आपण जर का त्रिगुणांनी तयार झालेल्या मायेला आपण जीव म्हणून आपल्याला त्याची भुरळ पडली आणि आपण आसक्त झालो तर आपण भक्ती मार्गामध्ये स्थिर होऊ शकत नाही. म्हणून भक्ती मार्गाचा म्हणजे हरिनामाचा अंगीकार केल्यानंतर हरिनामाच्या आड येणारी गोष्ट काय आहे हे भगवंत सांगतात. त्यामुळे भगवंत सांगतात भोग ऐश्वर्य प्रसक्ताना तया अपहृत चेतसा व्यवसायात्मिका बुद्धी समाधौन विधीयते. म्हणजे भोग आणि ऐश्वर्य, भौतिक संपत्ती आणि भौतिक इंद्रियांसाठी असलेले सुख, ह्याच्यामध्ये जर का व्यक्ती आसक्त झाला तर तो भगवंतांना खचितच विसरतो आणि त्याच्या चित्ताचं अपहरण होतं. कृष्ण भावना किंवा आपल्या चित्तामध्ये कृष्ण हवे, त्या चित्तामध्ये कृष्णाच्या ऐवजी भोग वस्तू असल्या आणि त्याच्यामुळे आपल्या चित्ताचं अपहरण झालं तर भगवंत म्हणतात की व्यवसायात्मिका बुद्धी समाधौन विधीयते. त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये किंवा बुद्धीमध्ये व्यावहारिक चातुर्य भगवंतांना प्राप्त करण्याचं स्थिरावू शकत नाही. तर त्यामुळे तिला बळी न पडणे हे फार एक महत्वाचं आहे. हरिनामाच्या साधनेमध्ये तिला बळी न पडता आपण त्याच्यावर उपाययोजना करणे जेणेकरून आपण त्यातून सुटू. तर भगवंत म्हणतात की या भौतिक प्रकृतीमधून जी त्रिगुणांची बनलेली आहे त्याच्यातून सुटण्यासाठी, त्यातून सुटल्याशिवाय व्यक्ती आत्मस्वरूपाला किंवा आत्मबोधाला किंवा भगवंतांच्या चेतनेला, कृष्ण भावनेला प्राप्त करू शकत नाही. तर त्यामुळे 14व्या अध्यायात भगवंत म्हणतात मामच यो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते स गुणान समतीतैतान ब्रह्मभूयाय कल्पते. म्हणजे जो अव्याभिचारी भक्तीने माझी उपासना करतो, भक्ती योगाने माझी सेवा करतो, तो या त्रिगुणांच्या पलीकडे जातो. सगुणान समतीतैतान ब्रह्मभूयाय, तो आत्मस्वरूपाला प्राप्त करतो. तर हरिनाम साधना जर का आपल्याला व्यवस्थित करायची असेल तर आपल्याला अव्यभिचारी भक्ती म्हणजे कुठल्याही भौतिक मोहाला बळी न पडता पूर्णपणे आध्यात्मिक चेतनेमध्ये आपल्याला भगवंतांच्या नामाची साधना करायला हवी. तर त्यामध्ये आपली जेव्हा साधना सुरू होते तेव्हा आपलं मन भगवंतांवर नियंत्रित करणे किंवा हरिनामावर नियंत्रित करणे, भगवत तत्वावर किंवा नामावर केंद्रित करणे मन, याच्यामध्ये होणारा संघर्ष आपण सगळेजण अनुभवतो. तर यामध्ये आपला संघर्ष कमी व्हावा आणि आपलं ध्यान हरिनामावर स्थिर व्हावं म्हणून भगवंत बऱ्याच गोष्टी भगवद्गीतेत सांगतात. विशेष करून 5व्या 6व्या अध्यायामध्ये मनुष्य बहिर्मुखतेपासून अंतर्मुखतेकडे कसा येऊ शकतो, तो अंतर्मुख कसा होऊ शकतो, त्याचं ध्यान मन त्याच्या नियंत्रणात कसं येऊ शकतं,
याच्याविषयी भगवंत सांगतात. भगवंत म्हणतात की जी व्यक्ती भगवंतांना प्राप्त करते ती व्यक्ती मनावर तिचं नियंत्रण असतं म्हणूनच प्राप्त करते. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहित. म्हणजे परमात्म्यासोबत जर का योग व्हायचा असेल, भगवंतांसोबत योग जोडायचा असेल, तर जितात्मनः पहिल्यांदा आत्मनः म्हणजे मनावर पूर्ण नियंत्रण पाहिजे आणि पूर्णपणे व्यक्ती भौतिक आकर्षणांपासून निश्चित झाला पाहिजे, शांत झाला पाहिजे. जितात्मनः प्रशांतस्य म्हणजे अतिशय शांत मन पाहिजे, उद्विग्न नको. तर ते उद्विग्न कशामुळे होतं? भगवंत म्हणतात शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्य. शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मान अपमानयो. जर का आपण मन स्थिर करायचा प्रयत्न केला तर आपल्याला शीत उष्ण याचे त्रास जाणवल्यामुळे आपलं मन डायव्हर्ट होतं. थंडीच वाजतीये, ऊनच लागतंय, हवाच नाहीये, फार गुदमरल्यासारखं होतंय, फारच दमटपणा आहे आज हवेमध्ये, फार घाम होतोय, चिकट झालंय. अशा प्रकारे आपलं मन आपल्याला बाह्य चेतनेमध्ये ओढत असतं. शीत उष्ण याच्याशी सुख आणि दुःख, अनेक प्रकारच्या सुख आणि दुःखांचा अनुभव आपल्या मनामध्ये असा साठलेला असतो आणि त्याच्यासाठी आपण आपलं मन एकतर गतकाळातल्या सुखांमध्ये किंवा दुःखांमध्ये रममाण होतं किंवा पुढे आपल्याला जे प्राप्त करायचं सुख आणि दुःख याच्यामध्ये पुढे धावतं. तर अशा प्रकारे ते संकल्प विकल्प करत आपल्या जुन्या आठवणी किंवा पुढच्या गोष्टींसाठी तडफडत राहतं. त्यामुळे यामुळे पण मन विचलित होतं आणि मान अपमान योग. कोणीतरी खूप मान दिला तर वा 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 काय मान मिळाला मला, नाहीतर अपमान झाला तर काय अपमान केला त्यांनी, मी बघतो सोडच घेतो त्याच. अशा प्रकारे मन सारखं कुठल्या तरी विचारामध्ये गुंतलेलं असतं. तर ते भगवंत म्हणतात की अशा मनाला पूर्णपणे या द्वंद्वांपासून शांत केल्याशिवाय आपण हरिनाम, भगवंतांवर ध्यान, परमात्मा समाहित म्हणजे परमात्म्याच्या जवळ जाऊन बसणे, परमात्मा त्याला प्राप्त झालाय असं भगवंत म्हणतात. जो व्यक्ती या द्वंद्वांच्या पलीकडे त्याला परमात्मा प्राप्त झालेला आहे. तर अशा व्यक्तीची लक्षणं पण भगवंत सांगतात आणि त्या लक्षणांमधून आपल्याला कळतं की आपण जीवनामध्ये या प्रकृतीमध्ये राहताना कशाला महत्व दिलं पाहिजे आणि कशाला महत्व दिलं नाही पाहिजे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय. कूटस्थो म्हणजे भगवत भक्तीमध्ये जो स्थिर आहे, जो अध्यात्मात पूर्णपणे स्थिर आहे, तो ज्ञान आणि विज्ञानाने अशा प्रकारे तृप्त झालेला असतो. कूटस्थो विजितेंद्रिय, तो पूर्ण इंद्रियांवर नियंत्रण करतो. युक्त इत्युच्यते योगी, अशा प्रकारे तो युक्त झालाय हरिनामामध्ये किंवा योगामध्ये. तेव्हाच त्याला युक्त म्हणायचं जेव्हा तो असा ज्ञान आणि विज्ञानाने पूर्णपणे तृप्त असतो आणि त्याला बाह्य गोष्टी कुठल्या लागत नाहीत. समलोष्ट आश्मकांचना भगवंत म्हणतात. त्याच्यासाठी सगळ्या वस्तू जगातल्या त्या समान आहेत. ती घाण असो रस्त्यावर पडलेली किंवा दगड असो किंवा कांचन म्हणजे सोनं असो, या सगळ्यांच्या मागे तो धावतच नाही, त्याला काहीच याचा संबंधच नसतो. आणि हा दृष्टिकोन जो आहे जगातल्या वस्तूंविषयी त्या योग्याचा असतो. जगामध्ये काय वस्तू आणि विषय, वस्तू आणि व्यक्ती. व्यक्तीविषयी तो काय विचार करतो? वेगवेगळ्या सुहृद मित्रांनु युदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुष्वपी च पापेषु समबुद्धी विशिष्यते. तो सर्व व्यक्तींविषयी समान भाव ठेवतो, कारण तो आध्यात्मिक तत्वाला पाहतो. तो माझा हितचिंतक मित्र आहे की तो माझ्याविषयी उदासीन आहे की माझा शत्रू आहे, त्याच्याविषयी तो एकदम अनभिज्ञ असतो. त्याला त्याच्याशी काही देणं घेणंच नसतं. कारण मागच्या जन्मामधले आपले मित्र आणि शत्रू आता आपल्याला आठवत पण नाही, ते काळाच्या ओघामध्ये निघून गेले. त्याच प्रकारे आपण या जीवनामध्ये मित्र, शत्रू, उदासीन आणि साधू आणि दुष्ट यांच्याविषयी चिंतन करण्यात काही अर्थ नाही. बऱ्याच वेळा आपण आध्यात्मिक जीवनात येतो तेव्हा आपलं चिंतन व्यक्तींबद्दल वेगवेगळं होतं, कारण आपण वर्णाश्रम संस्कृतीचं दैवी आसुरी संपदेचं वर्णन ऐकतो आणि त्याच्यामध्ये कोण त्या वर्णाश्रमाप्रमाणे राहतं आणि कोण राहत नाही असा भेद आपल्यामध्ये उत्पन्न होतो. मग हा आपला प्रधानमंत्री असा पाहिजे, राष्ट्रपती असा पाहिजे,
किंवा आपला न्याय देणारा न्यायाधीश असं पाहिजे, या गोष्टींमध्ये व्यक्ती रममाण होतो जप करताना. आणि त्याला कधी कधी वाटतं की हे सगळं आध्यात्मिक आहे. परंतु हे सुद्धा अशा बाबतीत पण भगवंत म्हणतात की हे आध्यात्मिक नाही. तुम्हाला जर का हरिनाम व्यवस्थित घ्यायचं असेल तर याच्या पलीकडे कूटस्थो म्हणजे जे बदलत नाही अशा आध्यात्मिक तत्वामध्ये तुम्हाला स्थिर व्हावं लागेल. तर अशा प्रकारे भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध झालेल्या जीवाला भौतिक प्रकृती बरोबर कसं डील करायचं हे भगवंत सांगतात. मग भगवंत आध्यात्मिक प्रकृतीविषयी सांगतात की आध्यात्मिक प्रकृतीमध्ये जर का व्यक्तीला एंट्री पाहिजे असेल तिथे, तर व्यक्तीला दृढव्रत राहण्यासाठी पूर्णपणे अध्यात्मात दृढपणे 16 माळा करायच्यात, दृढ करायच्यात, तर त्याच्या दृढव्रत होण्यासाठी व्यक्तीला पापमुक्त व्हावं लागतं. भगवंत म्हणतात येशाम त्वंतगतः पापा जनानाम पुण्यकर्मणाम ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता. मला कोण दृढव्रत भजन माझं कोण करू शकतं? येशाम त्वंतगतः पापा, ज्यांच्या पापांचा पूर्ण क्षय झालाय असे पुण्यवान आत्मे, भक्ती उन्मुख सुकृती ज्यांच्याकडे आहे असे आत्मे, त्यांना पुण्यकर्मणा म्हटलंय. पुण्यकर्म म्हणजे थोडक्यात आध्यात्मिकतेसाठी आवश्यक असलेलं पुण्यकर्म, ज्याच्यामध्ये आपल्याला अनुकूल परिस्थिती भौतिक जगामध्ये मिळते ते पुण्यकर्म वेगळं. इथं जे पुण्यकर्म सांगितलंय ते भक्ती उन्मुख सुकृतीचं पुण्यकर्म आहे, ते भक्तीला अनुकूल असं पुण्यकर्म. तर अशा व्यक्तींचं वर्णन पुण्यकर्मणाम असं केलेलं आहे. ते द्वंद्व मोह निर्मुक्ता, म्हणजे हे जे आपण द्वंद्व पाहिलं भौतिक प्रकृतीमध्ये, आपल्याला द्वंद्व ओढत असतं, मन खेचत असतं वस्तू व्यक्तीविषयी परिस्थितीविषयी. हे द्वंद्व यातून मुक्त होण्यासाठी आणि दृढ व्रत भजन करण्यासाठी व्यक्तीला पापांमधून मुक्त व्हावं लागतं. आणि म्हणूनच आपण पापमुक्त राहण्यासाठी 4 नियमांचं पालन किंवा आपल्या वर्णाश्रमात अनुचित असलेल्या आपल्यासाठी असलेल्या नियमांचं पालन काटेकोरपणे करायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं नाम अपराध. जड भरत प्रभूंनी त्याच्यावर विवेचन केलं की जसं पाप आपल्याला दृढव्रत होण्यापासून थांबवतं, तसंच अपराध आपल्याला आपला रस्ताच बंद करतात. म्हणजे अपराध इतके भयानक आहेत की ते पापांपेक्षाही भयंकर अशी आपल्यासाठी परिस्थिती तयार करतात. त्याला कधी कधी वज्रलेप म्हणतात. वज्रलेप म्हणजे जो निघत नाही, अगदी आत्म्याच्या प्रवासामध्ये त्याचा फार काळापर्यंत तो शत्रू म्हणून राहतो. तर वैष्णव अपराधाविषयी तरी भरपूर विवेचन चैतन्य भागवतामध्ये, चैतन्य चरितामृतामध्ये आलेलं आहे. प्रभुपादांनी ठिकठिकाणी भागवताच्या तात्पर्यामध्ये पण त्याच्या गंभीरतेविषयी सांगितलेलं आहे. तर वैष्णवांशी आपण, संतांशी, साधूंशी कसं आपण वर्तन करतो ते फार फार महत्वाचं आहे. कारण काय, भगवंत हे समग्र रूपामध्ये फक्त भगवत नामामध्ये वेगळ्या प्रकारे आपण बघू नये. म्हणजे जेव्हा आपण हरिनाम घेतो, नाम परिपूर्ण आहे, परंतु नामामध्ये सर्व तत्वांचा समावेश आहे. नामामध्ये संतांचा समावेश आहे. कारण संत हे नाम धारण करून आपल्यापर्यंत नामाला पोहोचवणारी व्यक्ती आहे. तर नामाशी संत भगवंत अभिन्न आहेत. त्यामुळे जेव्हा आपण संताचा अपराध करतो, साधूचा अपराध करतो, त्यावेळी आपण नामाचा अपराध करतो. त्याचप्रमाणे नामापराधामध्ये सगळे अभिन्न जे तत्व आहेत नामाशी, ते सगळे दिलेले आहेत. 10 नामापराध आपण जे बघतो ते भगवंतांशी अभिन्न असलेल्या वस्तू आहेत किंवा व्यक्ती आहेत. नाम नो परम अपराध वितनुते म्हटलं, परम अपराध आहे वैष्णवांचा अपराध करणं. तसंच वैदिक शास्त्र हे भगवंतांनी दिलेले आहेत. त्यांना प्राप्त करण्यासाठी दिलेला मॅप आहे तो. आपण त्या मॅप विषयीच घृणा करू लागलो, त्यालाच नावं ठेवू लागलो, तर तो नाम अपराध आहे. त्याचप्रमाणे भगवंतांनी विविध देवी देवतांची रचना केलेली, त्या देवी देवतांचा अपराध करणे किंवा देवी देवतांनाच भगवंत समजणे, त्यांना इंडिपेंडेंट समजणे किंवा त्यांना भगवंतांपेक्षा वेगळं पण समजणे, दोन्ही भाग आहेत. भगवंतांपेक्षा वेगळं समजणे म्हणजे काय, भगवंतांचं जे विराट रूप आहे त्याच्यामध्ये
अर्जुन पाहतात की ब्रह्माणमीशम कमलासनस्थम, इथे ब्रह्मा साक्षात तुमच्या नाभी कमलातून येणाऱ्या कमळामध्ये स्थित आहेत, आणि ईशम म्हणजे भगवान शिव सुद्धा मला या रूपामध्ये दिसत आहे. तर ज्याप्रमाणे माझा हात माझ्या शरीरापासून अभिन्न आहे, त्याचप्रमाणे देवी देवता हे भगवंतांच्या विराट रूपापेक्षा अभिन्न आहे. त्यामुळे जेव्हा आपण देवी देवतांना आदर देत नाही, अपमान करतो देवी देवतांचा, किंवा देवी देवतांच्या पूजा अर्चनाचं खंडन करतो, खंडन भगवंतांनी केलंय पण त्याच्या मागे फक्त एवढंच आहे, त्याच्या मागची भावना खंडन केलेली. देवी देवतांची उपासना ऍज सच पूर्णपणे खंडन केलेली नाहीये. भगवंत म्हणतात, कामैस्तैस्तैर अपहृत ज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता. भगवंत म्हणतात काम भावनेनी, म्हणजे भौतिक इच्छांनी जो देवी देवतांची उपासना करतो, परंतु जो आध्यात्मिक प्रगतीसाठी देवी देवतांची प्रार्थना करतो, त्याच्याविषयी भगवान चैतन्य महाप्रभू पण म्हणतात की अशी प्रार्थना मला संतुष्ट करते. भगवंतांनी चैतन्य भागवताच्या लक्ष्मी रूपामध्ये अवतरित होऊन जी लीला केली चैतन्य महाप्रभूंनी, त्यात चैतन्य महाप्रभू सांगतात की जो कोणी मला सर्व देवी देवतांच्या मध्ये माझी उपासना करतो तो मला संतुष्ट करतो. तर त्याचं अनुचित खंडन करणे, उगीच मला कृष्णांशीच सगळ्यांना आसक्त करायचंय म्हणून मी खंडन करणार देवी देवतांचं, त्यांची जी उपासना पद्धती आहे त्याला निंदा करणार त्या उपासना पद्धतीची, आणि भगवंतांकडे कृष्णांकडे घेऊन येणार, हे पण कुठेतरी अर्धवट होऊ शकतं. त्याला फार केअरफुली करावं लागतं. म्हणजे हे सत्य आहे की भगवान हे परिपूर्ण आहेत, पुरुषोत्तम भगवंत आहे, परंतु एखाद्याला तुमच्या घरातले देव नेऊन कुठेतरी विसर्जन करा असं प्रीमॅच्युअरली सांगणे हा कधी कधी अपराध होऊ शकतो. कारण तो व्यक्ती अजून भक्तीत पण स्थिर नाहीये आणि त्याचा कुळधर्म तुम्ही नष्ट करणार. तर असे पण अपराध व्यक्ती कधी कधी करू शकतो. तर हे अपराध जे आहेत नामतत्वाचे अपराध आहेत, संतांचा अपराध, देवतांचा अपराध. श्री श्री राधा गोविंद देव भगवान की जय, श्री श्री राधा विजय गोविंद भगवान की जय, श्री श्री गौर निताई की जय. तर यामध्ये परत सामान्य जीवांविषयी पण सांगितलेले की अति सामान्य जो अश्रद्धाळू जीव असतो त्या जीवाला मोठमोठा हाईप करून नामाविषयी काहीतरी सांगणे. अरे तुझं डोकं दुखतंय ना, तुला काय अर्धशिशी काय म्हणतात त्याला, मायग्रेन झालाय ना, तू हरिनाम घे तुझा मायग्रेन जाईल, असं काहीतरी सांगणे, हे पण नाम अपराध आहे. नाम हे मायग्रेन थांबवण्यासाठी नाही, नाम हे फार उदात्त तत्व आहे. मायग्रेन थांबवायचे तर डॉक्टरकडे जा आणि छान हरिनाम कर. तर असं उगीच हाईप करणे, काहीतरी वेगळंच नामाचे अर्थ लावणे, आणि ज्याला श्रद्धा नाही त्याला नाम घे म्हणून त्याच्या मागे लागणे, जणू काही नाम त्याच्या पुढे भीक मागत उभं आहे, अशा प्रकारे त्याची किंमत करणे, अपमानित करायला लावणे नामाला, अशा प्रकारे सुद्धा आपण नामाचा अपराध करतो. आणि अशा प्रकारे या सर्व तत्वांमध्ये भेद निर्माण करून काहीतरी चुकीची संकल्पना धारण करून नाम करणे, याला नाम अपराध म्हणतात. तरी पण नाम न घेण्यापेक्षा नामापराध घेत करत नाम केलं तरी पण नामाची शक्ती एवढी आहे. आपले शास्त्र सांगतात की ते जणू औषध, तुम्हाला त्याचं महत्व माहिती असो नसो, औषध कार्य करणार किंवा अग्नी जाळणारच, त्याप्रमाणे हरिनाम हे व्यक्तीला शुद्ध करणारच. परंतु तरी पण आपण साधक म्हणून या 10 नामापराधांना टाळलं पाहिजे. तर संकीर्तन जे आहे, संकीर्तन आंदोलन, ह्या सगळ्या ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी, म्हणून कधी कधी संकीर्तन म्हणजे ग्रंथ वितरण पण म्हटलं जातं. ग्रंथ वितरण पण संकीर्तन आहे, किंवा मंदिराची उभारणी पण संकीर्तन आहे. जुहूचं मंदिर चालू होतं तेव्हा छन्नीचा आवाज होत होता सारखा, तर भक्त त्याची कंप्लेंट करत होते की प्रभुपाद आम्हाला ह्या आवाजामुळे आम्हाला त्रास होतोय. तर प्रभुपाद म्हणाले की हे कीर्तन चालू आहे भगवंतांचं. तर अशा प्रकारे मंदिरांची उभारणी करणे, जिथे संकीर्तन आंदोलन सुरू राहील, प्रचार सुरू राहील, हे पण संकीर्तनच. तर संकीर्तन आंदोलनामध्ये ग्रंथ वितरण, मंदिरांची उभारणी, हरिनामाचा प्रचार प्रसार आणि हरिनामाची साधना करण्यासाठी सगळ्यांना प्रेरणा देणे, ह्याला संकीर्तन आंदोलन म्हटलेलं आहे. तर हे जे संकीर्तन आहे हे श्रीमद भागवत जे अमल पुराण आहे, त्या अमल पुराणाचा
शेवट नामसंकीर्तनाच्या आदेशावरून होतो. नामसंकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनम स्तम नमामि हरिम परम. तर अशा प्रकारे नामसंकीर्तन हे सर्व पापांचा नाश करून, सर्व दुःखांचा नाश करून आपल्याला परमसिद्धी प्राप्त करून देतं. म्हणून अशा हरिनामाला, हरीला आम्ही प्रणाम करतो, असा भागवताचा हा शेवटचा श्लोक आहे. तर हे संकीर्तन जे आहे, संकीर्तन आंदोलन म्हणतो आपण. संकीर्तनाची नेमकी व्याख्या काय आहे? किंवा संकीर्तनामध्ये पण जप येतं, कीर्तन होतं आणि संकीर्तन होतं. हे तीन वेगवेगळे, जप, कीर्तन आणि संकीर्तन, या सगळ्याचा समावेश संकीर्तन आंदोलनामध्ये होतो. तर जेव्हा आपण मंत्र हळू आवाजात आपल्यापुरता म्हणतो तेव्हा त्याला जप म्हणतात. जेव्हा आपण नाम आपल्यापुरतं घेतो, सकाळी आपण जप करतो, तर त्याला जप म्हणायचं. तर जप सुद्धा तीन प्रकारचा असतो. वैखरी जप म्हणजे मोठ्या आवाजात जप करणे, आणि उपांशु जप म्हणजे पुटपुटणे, आपल्यालाच फक्त जो ऐकू येईल असं, आणि मानसिक जप म्हणजे मनामध्ये जप करणे, आंतरिक जप करणे. तर जेव्हा मंत्र मोठ्या आवाजामध्ये म्हटला जातो तेव्हा त्याला कीर्तन म्हणतात. म्हणजे आपण जेव्हा मंत्र हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे असं म्हणतो, तेव्हा आपण त्याला कीर्तन म्हणू शकतो. तर तोच मंत्र मोठ्याने म्हटला तर तो कीर्तन होतो. आणि जप आणि कीर्तन हे दोन्ही सुद्धा आपण संकीर्तनामध्ये करू शकतो. जप हा स्वतःच्या, हरिदास ठाकूर सांगतात या तत्वाविषयी की हे जप हा स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी असतो, परंतु जेव्हा कीर्तन केलं जातं तेव्हा सर्वांचं त्याच्यामध्ये कल्याण होतं. जसं काल आपण एक पद्मपुराणातली कथा ऐकली की संकीर्तन ऐकून एका गाढवाचा सुद्धा उद्धार झाला. तर त्यामुळे ज्या प्राण्यांना कीर्तन किंवा जप करता येत नाही अशांचा सुद्धा उद्धार त्याच्याने. आणि जेव्हा आपण शुद्ध हरिनाम एखाद्या शुद्ध भक्ताच्या मुखातून ऐकतो, तो मोठ्याने म्हणतो म्हणून तो आपण जप ऐकू शकतो, कीर्तन ऐकू शकतो. त्यामुळे त्या प्रभावाने आपलं शुद्धीकरण होतं. त्यामुळे कीर्तन हे मोठ्याने जे म्हटलं जातं त्याचा फार मोठा आपल्याला उपयोग होतो. पद्मपुराणाचा उल्लेख करून नेक्टर ऑफ डिवोशन म्हणजे भक्ती रसामृत सिंधू मध्ये हे स्टेटमेंट आलेलं आहे. फॉर एनी पर्सन हु इज चॅन्टिंग द होली नेम either softly or loudly the paths to liberation and even heavenly happiness are at once open. म्हणजे जो कोणी हळू आवाजात किंवा मोठ्या आवाजात जप कीर्तन करतो त्याच्यासाठी मुक्तीची द्वारे किंवा स्वर्गलोकाची द्वारे खचितच उघडतात. तर संकीर्तनाविषयी चैतन्य महाप्रभूंनी हे संकीर्तन आंदोलन आपल्याला दिलेलं आहे. तर संकीर्तन या शब्दाचा अर्थ सुद्धा सम्यक कीर्तन. सम्यक कीर्तन, सम्यक म्हणजे पूर्ण, परिपूर्ण, आणि कीर्तन म्हणजे भगवंतांच्या महिमेचं गान. तर परिपूर्ण भगवंतांच्या कीर्तीचं गायन असा संकीर्तन याचा अर्थ आहे. तो पूर्ण भगवंत, परिपूर्ण, जे आपण समग्र रूपातील भगवंत म्हटलं, जे सगळं भगवंतांचं वेगवेगळ्या प्रकारचं अस्तित्व आहे, भौतिक प्रकृती, आध्यात्मिक प्रकृती, आणि भगवंतांचे विविध अवतार, भगवंतांच्या विविध शक्ती, भगवंतांची काळ रूप शक्ती, या सगळ्या शक्तींना भगवंतांचं समग्र स्वरूप म्हणतात. तर या समग्र स्वरूपाचं मोठ्याने वर्णन करणे त्याला संकीर्तन असं म्हटलेलं आहे. असं नाही की काही तुम्ही कुठलेही गुणगान कराल भागाचं एखाद्या, त्याला संकीर्तन म्हटले. परिपूर्ण भगवंतांच्या ग्लोरिफिकेशनला संकीर्तन असं म्हटलेलं आहे. तर श्रवण या मार्गाने भक्तीची सुरुवात होते असं म्हटलंय. तर जेव्हा कीर्तन आपण करतो ते कीर्तन आपल्याला श्रवण केलं पाहिजे. म्हणून एक जण वर्णन करतो आणि एक जण ऐकतो, तर अशी ती क्रिया कीर्तनाची क्रिया आहे. त्यामुळे जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणतो आणि ऐकतो तेव्हा ते परिपूर्ण कीर्तन झालं भगवंतांचं. आपण म्हणतो पण ऐकत नाही तर ते पूर्ण नाही झालं.
ऐकलं तरी ते पूर्ण होऊ शकतं, कारण म्हणणारा कोणीतरी म्हणतोय. तर त्यामुळे ऐकणं, श्रवण हे जास्त महत्वाचं आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू, हो, विष्णूचं स्मरण ह्याला संकीर्तन म्हटलेलं आहे. सायन्स ऑफ सेल्फ रिअलायझेशन मध्ये प्रभुपाद स्पष्ट करतात. तर वेन अ पर्सन लाऊडली चॅन्ट्स द ग्लोरीज ऑफ द लॉर्ड्स ऍक्टिव्हिटीज, क्वालिटीज, फॉर्म, म्हणजे भगवंतांच्या नामातून गुण, लीला, भगवंतांच्या आणि भगवंतांचं रूप ह्याचं वर्णन मोठ्याने व्यक्ती करतो, त्याला संकीर्तन असं म्हटलेलं आहे. तर संकीर्तन आंदोलन म्हणजे ह्या गोष्टी करणे, मोठ्याने भगवंतांच्या महिमेचा प्रचार प्रसार करणे. कधी कधी असा प्रश्न येतो भौतिकवादी व्यक्तीला, तुम्ही घरात राहून करा ना, इतरांना कशाला त्रास देता, रस्त्यावर कशाला येता. परंतु ही पद्धती ही वेदांमध्ये वर्णलेली किंवा भक्तिशास्त्रांमध्ये आचार्यांनी वर्णन केलेली पद्धती आहे की भगवंतांचं मोठ्याने संकीर्तन करणे, मोठ्याने त्यांच्या गुणांची चर्चा करणे, मोठ्याने असं माईक लावून मोठं सगळी अरेंजमेंट करून करणे. का नाही करायचं? भगवंतांचं आहे. भगवंत सर्वत्र आहेत, भगवंतांकडनं सर्व काही प्राप्त झालेलं आहे. एखाद्या विक्षिप्त मनोवृत्तीच्या माणसाला ते आवडत नाही म्हणून आपण करायचं नाही का? कधी कधी भगवंतांचं संकीर्तन करताना पाश्चात्य देशामध्ये भक्तांना अटक पण झालेली, तरी पण प्रभुपाद त्याच्यावर उपाय सांगायचे, अजून मोठ्याने संकीर्तन करा, आणि ते तुरुंगात जाऊन सुद्धा संकीर्तन करायचे. तर असं संकीर्तन हे फार महत्वाचं आहे. तर आपल्याला जे भगवत प्रेम प्राप्त होणार आहे ते संकीर्तन मधून प्राप्त होणार आहे. तर चैतन्य चरितामृत मध्य लीला त्याच्यामध्ये सांगितलंय, भट्टाचार्य कहे येई मधुर वचन, चैतन्य सृष्टी येई प्रेम संकीर्तन. म्हणजे सार्वभौम भट्टाचार्य म्हणाले की हे जे गोड असं भगवंतांचं नाम आहे ते भगवंतांचं नामच प्रेम संकीर्तन आहे. प्रेम हा शब्द वापरला इथे. तर हे प्रेम प्रदान करणारं जे आहे हे संकीर्तन आहे. तर चैतन्य महाप्रभूंचा जो अवतार आहे तो हे प्रेम देण्यासाठी झालेला आहे. तो भक्त अवतार आहे. तर संकीर्तन धर्माची स्थापना, संकीर्तन आंदोलनाची स्थापना ही मूळ भगवंतांनी, चैतन्य महाप्रभूंनी केलेली आहे. कौन हेतू कृष्णचंद्र करे अवतार, कार शक्ती आचे तत्व जाणीते तहार. भगवान श्री कृष्णचंद्र या जगामध्ये अवतार का घेतात याबद्दलचे तत्व जाणण्याची शक्ती कोणाकडे आहे? तथापि श्री भागवते गीताय जे कहे, ताहा लिखी जे निमित्ते अवतार आहे. परंतु भगवद्गीतेमध्ये भगवंतांच्या अवताराचे कारण सांगितलेले आहे. आपल्याला माहितीये, यदा यदा हि धर्मस्य, धर्माला जेव्हा ग्लानी होते तेव्हा धर्माचरणाचा ऱ्हास होतो तेव्हा आणि अधर्माचं वर्चस्व होतं, त्यावेळी मी अवतीर्ण होतो असं भगवंत म्हणतात. भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी मी अवतरित होतो आणि पुन्हा धर्माची स्थापना मी युगामध्ये करत असतो. तर धर्म पराभव हय जखने जखने, अधर्मेर प्रबलता बाढे दिने दिने. साधू जन रक्षा दुष्ट विनाश कारणे, ब्रह्मा आदी प्रभुर पाय करेन विज्ञापने. तेच तत्व सांगितलेले की जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा सर्व साधूंना जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी ब्रह्मदेव आणि अन्य देवता भगवंतांकडे प्रार्थना करतात. त्यावेळी पुरुषोत्तम भगवान आपल्या पार्षदांसहित अवतरित होतात. कलियुगे धर्म हय हरी संकीर्तन, एतदर्थे अवतीर्ण श्री शचीनंदन. कलियुगाचा धर्म हरिनाम संकीर्तन आहे आणि त्याची स्थापना करण्याकरता स्वतः भगवान शची मातेच्या पुत्र रूपामध्ये प्रकट होतात. येई कहे भागवते सर्व तत्वसार, कीर्तन निमित्त गौरचंद्र अवतार. अर्थ कळलाच असेल की कीर्तनासाठीच गौरचंद्रांचा अवतार झाले हे तत्व श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे. तर भागवताचा उल्लेख इथे केलेला आहे. कृष्णवर्णम तुषा कृष्णम सांगो पांगलास्त्र पार्षदम. हे संकीर्तन यज्ञैहि संकीर्तन प्रायैहि यजंतीही सुमेध सहा. कलियुगामध्ये हरे कृष्ण महामंत्राचं असं सामूहिक नाम संकीर्तन याद्वारे कृष्णाचं स्तवन करण्यासाठी भगवंतांचा अवतार त्यांच्या पार्षदांसहित झालाय. तर भगवंतांचा अवतार त्यांच्या पार्षदासहित हे नाम संकीर्तन आंदोलन सुरू करण्यासाठी झालेलं आहे आणि त्यांनी सोबत आपल्या सगळ्या
तत्वांना आणलेलं आहे. पंचतत्व आपण जे म्हणतो ते परिपूर्ण पंचतत्व कलियुगामध्ये आलेले आहे. तर भगवान श्री चैतन्यांनी कलियुगामध्ये हरिनाम संकीर्तन हाच सर्वोच्च युगधर्म असल्याचं प्रकाशित केलंय. म्हणून कलियुगाचा युगधर्म हरिनाम संकीर्तन प्रस्थापित करण्यासाठी भगवंत पार्षदांसहित स्वतः आलेले आहेत. हे जे आपल्याला शिकायचंय की कसं आपण भौतिक प्रकृतीतून आध्यात्मिक प्रकृतीमध्ये येऊ शकतो, कसं आपण हरिनाम घेऊ शकतो, हे शिकवण्यासाठीच आंदोलन मूळ रूपामध्ये भगवंतांनी स्थापित केलेलं आहे. तर आपल्या भौतिक संसारात अडकलेल्या जीवांचा उद्धार करण्यासाठी भगवंतांनी याची स्थापना केली आहे. आणि म्हणून जिथे जिथे भगवंत प्रकट होतात आणि भगवंतांचे भक्त प्रकट होतात, तो तिथे सर्व पावित्र्य आपोआप येतं. म्हणून प्रभुपाद सुद्धा प्रकट झाले पाश्चात्य देशामध्ये आणि तिथे त्यांनी हरिनाम संकीर्तन आंदोलन सुरू केलं. तर अशा प्रकारे हरिनाम संकीर्तन आंदोलन संस्थापना जी आहे ती भगवान चैतन्य स्वतः करतात. आणि भगवान चैतन्यांना हरिनाम संकीर्तन फार आनंद देतं. म्हणजे भगवंतांना आपल्याला संतुष्ट करायचं असेल तर हरिनाम संकीर्तन आंदोलनात आपण संकीर्तन करून भगवंतांना प्रसन्न करू शकतो. तर भगवंतांना प्रसन्न आपण करू, चैतन्य महाप्रभूंना निश्चितच आपल्याला हरिनामाची कृपा प्राप्त होते आणि आपण हरिनाम अपराध विरहित घेऊ शकतो. तर आता यामध्ये अपराध विरहित संकीर्तन, शुद्ध संकीर्तन प्रकट होण्यासाठी काय आवश्यक आहे ते सर्व काही भगवंतांनी त्यांच्या लीलांमध्ये प्रकट करून दाखवले. त्यामुळे आपल्याला त्या लीला जाणून घेणं आवश्यक आहे. कारण त्या लीला आपल्यासाठी आपण कसं जीवन जगलं पाहिजे, भक्तिमय सेवा आपण कशी केली पाहिजे हे आपल्याला त्यातून कळतं. तर संकीर्तनाचं जे स्वरूप आहे ते नुसतं बाह्यात्कारी नाही आहे की आपण फक्त हरे कृष्ण महामंत्र मोठ्याने म्हणतोय, असं बाह्यात्कारी नाहीये. त्याच्यामध्ये खूप सूक्ष्म अशा शिकवणी आहेत. जसं आपण नाम अपराधाविषयी जाणलं की त्या सूक्ष्म शिकवणी आहे, तसंच भगवंतांच्या संकीर्तनाचं स्वरूप किंवा त्याचं लक्षण जे आहे हे चैतन्य भागवतामध्ये दिलेलं आहे की कुठे नाम संकीर्तन खऱ्या अर्थाने शुद्ध रूपामध्ये प्रकट होतं. तर नाम संकीर्तन आपल्या मंदिरात किंवा आपल्या हृदयामध्ये प्रकट व्हायचं असेल, आपल्या भक्त संघामध्ये विशुद्ध नाम संकीर्तन प्रकट व्हायचं असेल तर त्यासाठी काय महत्वाचं आहे ते थोडस आपण त्यावर चर्चा करू. म्हणजे हे जे आंदोलन आहे, नाम संकीर्तनाचं जे आंदोलन आहे ते खऱ्या अर्थाने चैतन्य महाप्रभूंचं आंदोलन किंवा प्रभुपादांचं आंदोलन कधी होईल, त्याच्यासाठी काय लक्षण आहे ते इथे प्रकट केलेलं आहे. तर जेव्हा चैतन्य महाप्रभू आपली पांडित्यपूर्ण लीला संपवतात आणि गयेला जातात, गयेला गेल्यानंतर तिथे त्यांची ईश्वरपुरींशी भेट होते आणि ईश्वरपुरींकडून ते हरिनामाची दीक्षा घेतात. आणि हरिनाम दीक्षा घेतल्यानंतर नाम शुद्ध रूपामध्ये चैतन्य महाप्रभूंमध्ये प्रकट झालंय अशी लीला ते करतात. चैतन्य महाप्रभू तर नित्य भगवंतांचे स्वरूप आहेत, परिपूर्ण आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये काळाचा भेद नाहीये की कधीतरी त्यांच्यामध्ये शुद्ध नाम नव्हतं आणि कधीतरी प्रकट झालं. परंतु ते आपल्या सामान्य जीवांना हरिनाम शुद्ध रूपात प्रकट कसं होतं आणि त्याच्यानंतर काय लक्षणं प्रकट होतात ते दाखवून देण्यासाठी या लीला करतात. तर ते त्यातले काही श्लोक चैतन्य भागवतातले आपण थोडेसे वाचू, फार सुंदर आहे. त्याच्याने आपल्याला खरा संकीर्तन आंदोलनाचा अर्थ कळतो. आणि आपल्या आजूबाजूला आपण संकीर्तन जे चैतन्य महाप्रभूंच्या शुद्धतेमध्ये आहे, प्रभुपादांच्या शुद्धतेमध्ये, गुरु परंपरेच्या शुद्धतेमध्ये आहे, ते खरोखरच आपल्या आजूबाजूला, आपल्या घरामध्ये, आपल्या आश्रमामध्ये, आपल्या मंदिरामध्ये आपण प्रकट करण्यासाठी काय आवश्यक आहे ते आपल्याला या संदर्भातून समजतं. तर इथे सांगितलंय, श्रीकृष्णेर अनुग्रह हौक सभारे, कृष्ण नामे मत्त हो सकल संसारे. भगवान चैतन्य असं म्हणतायत की सर्वांवर श्रीकृष्णांची कृपा हो आणि हे सर्व जग कृष्ण नामामध्ये मत्त हो. ही गोष्ट जर सत्य असेल तर या अद्वैत ब्राह्मणाच्या घरी सर्वजण येतील. म्हणजे ते संकीर्तन म्हणजे सर्वजण मिळून एकत्र कीर्तन करणे. तर म्हणतात अद्वैताचार्यांच्या घरी हे कीर्तन व्हायचं. आनंदे अद्वैत करे परम हुंकार, सकल वैष्णव करे जय 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 जयकार. अद्वैत प्रभू आनंदाने जोर जोरात हुंकार देऊ लागले आणि सर्व वैष्णव
जय जयकार करू लागले. हरी हरी बली डाके वदन सभार, उठील कीर्तन रूप कृष्ण अवतार. कृष्णाचा कीर्तन रूपामध्ये अवतार कसा प्रकट झाला? सर्वजण मुखातून हरी हरी उच्चारू लागले आणि कीर्तन रूपातून तिथे जणू श्रीकृष्ण अवतार झाला. केहो बोले निमाई पंडित भाल हायले, तबे संकीर्तन करी महाकुतूहले. कोणी म्हणाले निमाई पंडित बरे झाल्यावर आपण मोठ्या आनंदाने संकीर्तन करू. आचार्यर प्रणती करिया भक्तगण, आनंदे चलीला करी कृष्णेर कीर्तन. कृष्ण कीर्तनानंतर भक्तांनी अद्वैत आचार्यांना प्रणाम केला आणि आनंदित मनाने सर्वजण घरी निघाले. प्रभू ज्या ज्या लोकांना भेटत होते ते सर्व लोक उभे राहून प्रभूंशी मोठ्या आदराने वार्तालाप करीत होते. प्रभू जेव्हा गंगा स्नानासाठी प्रातःकाळी जात त्यावेळी त्यांना सर्व वैष्णवांचे दर्शन होत असे. श्रीवास आणि अन्य वैष्णवांना पाहून प्रभू नमस्कार करीत तेव्हा प्रसन्न होऊन भक्त त्यांना प्रेमाने आशीर्वाद देत. तोमार हौक भक्ती कृष्णेर चरणे, मुखे बोल कृष्ण शुनः श्रवणे. तुमची भक्ती श्रीकृष्णांप्रती जडो, मुखाने कृष्ण कृष्ण म्हणा आणि कानाने कृष्ण कृष्ण ऐका. कृष्ण भजिले से बाप सब सत्य है, ना भजिले कृष्ण रूप विद्या किच्छू नये. हे बंधू, श्रीकृष्णांचे भजन करण्यानेच रूप विद्या इत्यादी सर्व पूर्णत्वास येते. कृष्णांचे भजन केले नाही तर सर्व काही मिथ्या आहे. कृष्ण से जगत पिता कृष्ण से जीवन, दृढ कर भज बाप कृष्णेर चरण. सर्व जगाचे पिता श्रीकृष्णच आहेत, ते सर्वांचे जीवन आहेत. म्हणून हे बंधू, श्रीकृष्णांच्या चरणांचे भजन दृढतापूर्वक कर. हा आशीर्वाद ऐकून प्रभूंना अपार आनंद होत होता. म्हणजे शुद्ध भक्तांचे आशीर्वाद घेणे हे इथे तत्व प्रकट आहे की कशा प्रकारे मनापासून हृदयापासून जे गुरु असतात, गुरुतुल्य संत असतात, साधू असतात, ते आपल्या हृदयापासून आपल्याला आशीर्वाद द्यावेत की तुझ्या जीवनामध्ये कृष्ण नाम प्रकट हो. तुझ्या जीवनामध्ये कृष्णाला सोडून जे काही आहे ते सगळं अनर्थरूपी नष्ट हो. तुझ्या जीवनाला तेव्हाच अर्थ येईल जेव्हा कृष्ण तुझ्या जीवनामध्ये येतील आणि तू मोठ्याने कृष्ण नाम कर. आणि कृष्ण नाम अशा प्रकारे करून तुला कृष्णांचा साक्षात अनुग्रह मिळेल, त्यांचा आशीर्वाद मिळेल, त्यांची भक्ती मिळेल. असं तुझ्या जीवनात घडो असा मनापासून आशीर्वाद वैष्णवगण चैतन्य महाप्रभूंना द्यायचे. आणि मग तो ऐकून प्रभूंना अपार आनंद होता आणि सर्वांकडे दृष्टी वळवून पाहत ते म्हणायचे, तोमरा से कर सत्य करी आशीर्वाद, तोमरा वा केने अन्य करी वा प्रसाद. आपण सर्वजण खराखुरा आशीर्वाद देता, अन्य कोणती कृपा आपण करू शकता. तोमरा से पार कृष्ण भजन दिवारे, दासेर सेविले से कृष्ण अनुग्रह करे. कृष्ण भजन देण्यास आपण सर्व समर्थ आहात. म्हणजे कृष्ण भजन किंवा कृष्णांचं शुद्ध संकीर्तन हे फक्त कुणाकडून मिळतं? त्यांच्या शुद्ध भक्ताकडून. आपण आपल्या प्रयासाने ते प्राप्त करू शकत नाही, कारण दासांची सेवा करण्यानेच श्रीकृष्ण कृपा करतात. तर कृष्ण संकीर्तन जर का आपल्या जीवनात प्रकट व्हायचं असेल, तोमरा जे आमारे शिखाओ विष्णू धर्म, तेही बुझी आमार उत्तम आचे कर्म. तुम्हीच मला वैष्णव धर्म शिकवित आहात, हे मी माझे मोठे भाग्य समजतो. आपल्याला जे व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कृष्ण भजन शिकवतात आणि आशीर्वाद देतात, यांची सेवा करणे आणि त्यांच्या प्रती पूर्ण कृतज्ञ राहणे आणि ती कृतज्ञता त्यांच्या चरणाशी समर्पित करून अशा प्रकारे आपण नेहमी त्यांना शब्दांमधून संतुष्ट करणे. आपल्या सर्वांच्या सेवेमुळे मला सुद्धा कृष्ण भक्ती प्राप्त होईल असे म्हणून प्रभू कोणाचे तरी चरण पकडत. पुढचा ऐका किती सुंदर आहे. परम भगवान श्री चैतन्य महाप्रभू, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत, ते पुढे काय करतात बघा. निगाडये वस्त्र कारो करी आयतने, धुती वस्त्र तुली कारो देनत आपणे. महाप्रभू कधी कधी कोणाची ओली वस्त्रे धुवून देत, तर कोणाची धोती वस्त्र घडी करून त्याच्या हातात देत. मिनियल सर्व्हिस. कुश गंगा मृत्तिका कहारो देन करे, साजी वही कोण दिन चले कारो घरे. कोणाच्या हाती कुश गवत किंवा गंगेची माती आणून देत, तर कधी पूजेची थाळी घेऊन कोणाच्या घरी जात. कधी कधी आपल्याला एवढं उदात्त आपलं इस्कॉनचं संकीर्तन आंदोलन एवढं मोठं आहे ना, की आपल्यालाही असं वाटतं की प्रभुपादांनी जशी मोठी सेवा केली ना, तशी आपण मोठी सेवा करायला पाहिजे. कुठल्या तरी सेंटरचा हेड झालं पाहिजे, कुठेतरी आपण फार मोठं
प्रचारक झालं पाहिजे, व्यासासनवर बसूनच केलं तरच ते मोठी सेवा आहे. पण चैतन्य महाप्रभू इथे दाखवून देतात की खरं खरं कृष्णाचं प्रेम संकीर्तन जर का प्रकट व्हायचं असेल ना, तर ह्या अशा सेवा करायला, भांडी धुणे, कपडे धुवून देणे, कपडे घडी घालून देणे, प्रेमपूर्वक सेवा करणे सर्व संतांची. तर हे खरं लक्षण आहे शुद्ध भक्तीचं. सकल वैष्णव गण हाय हाय करे, की कर तबे बोले विश्वंभर. सर्व वैष्णव तेव्हा हाय हाय म्हणत, तेव्हा आपण हे काय करीत आहात असं विश्वंभरांना विचारित. कारण त्यांना माहिती आहे चैतन्य महाप्रभू एकतर ब्राह्मण कुळामध्ये चैतन्य महाप्रभूंचा जन्म झालेला आहे आणि त्यामध्ये साक्षात भगवंत हे सगळ्या भक्तांना माहिती आहे. आणि हे भगवंत आपल्या चरणाला काय पकडतात, आपल्याला आशीर्वाद काय मागतात, आपले छोट्या छोट्या सेवा काय करतात. भगवंतांची स्थिती काय आहे म्हणजे ते त्यांना फक्त एका मुवमेंट ऑफ आयब्रो म्हणतात, नुसत्या दृष्टिक्षेपातून ते पूर्ण ब्रह्मांडाची रचना करतात. पण असे भगवंत अशा छोट्या छोट्या सेवा करतात. येई मत प्रतिदिन प्रभू विश्वंभर, आपण दासे रहय आपण किंकर. अशा प्रकारे विश्वंभर प्रत्येक दिवशी आपल्या दासांचे दास होत असत. प्रत्येक दिवशी असं म्हटलं. असं नाही की मी 15-20 वर्ष झाले भक्तीमध्ये आणि नंतर मग मी कुणाची रुमाल धोती घडी करून नाही देणार, असं नाही. तर प्रतिदिन आहे म्हटले, दिवसेंदिवस ही सेवा ते करत. आणि किंकर हा शब्द आलाय, किंकर. शिक्षाष्टकम मध्ये आहे हा शब्द ना. आई नंद तनुज किंकरम पतितम माम विषमे भवामुदो. किंकरचा अर्थ आहे की अशी साधी साधी सेवा करणं, भक्तांना संतुष्ट करणं. श्रीकृष्णांनी आपल्या सेवकांसाठी कोणतं कार्य केले नाहीत. कोण कर्म सेवे कर कृष्ण नाही करे, सेवकेर लागी निज धर्म परिहरे. भक्तांसाठी त्यांनी आपली धर्म प्रतिज्ञा सुद्धा तोडली आहे. सकल सुहृत कृष्ण सर्व देह वेदे कहे, येते की कृष्णेर केहो द्वेष योग्य नाही. श्रीकृष्ण सर्वांचे सुहृद असल्याचे सर्व वेद सांगतात, म्हणून कोणी श्रीकृष्णांप्रती द्वेष करणे योग्य नाही. परंतु भक्तांसाठी आपल्या या सुहृद स्वभावाचाही कृष्ण कधी कधी त्याग करतात. वंशासहित दुर्योधनाचे मरण हे याचे उदाहरण आहे. कृष्णेर करय सेवा भक्तेर स्वभाव, भक्त लागी कृष्णेर सकल अनुभव. श्रीकृष्णांची सेवा करणे हा भक्ताचा स्वभाव आहे आणि श्रीकृष्णांच्या सर्व लीला या भक्तांसाठीच असतात. कृष्णेर बेचिते पारे भक्त भक्ती रसे, तार साक्षी सत्यभामा द्वारका निवासे. भक्त भक्ती रसामध्ये श्रीकृष्णांना विकू देखील शकतात. याचे उदाहरण म्हणजे द्वारकेच्या महालातील सत्यभामा. सेई प्रभू गौरांग सुंदर विश्वंभर, गूढ रूपे आचे नवद्वीपेर भीतर. श्री गौरांग सुंदर विश्वंभराच्या गूढ रूपामध्ये अशा प्रकारे श्रीकृष्ण म्हणूनच नवद्वीपामध्ये विराजमान होते. कोणी सुद्धा प्रभूंना ओळखू शकत नव्हते, तरी पण कृष्ण भजनाची ज्याला इच्छा आहे त्याने प्रभूच्या मंगल अशा निज भक्तांचे व दासांचे भजन करावे असं म्हटले. वैष्णवांची सेवा करून आपण सर्वांना भगवान गौरचंद्र हेच शिकवित आहेत. भक्तांची पूजेची थाळी प्रभू घेऊन जातात, धोती नेतात, त्यांची ते लाज बाळगत नाहीत. हे पाहून वैष्णव संभ्रमित होऊन त्यांचा हात पकडतात. विश्वंभरांचा विनय पाहून भक्तगण त्यांना मुखाने अंतःकरणपूर्वक आशीर्वाद देतात. भज कृष्ण स्मर कृष्ण शुन कृष्ण नाम, कृष्ण हऊ सभार जीवन धन प्राण. हा आशीर्वाद आहे. खरा आशीर्वाद काय? श्रीकृष्णांचं भजन करा, स्मरण करा, नाम श्रवण करा आणि श्रीकृष्णच आपले सर्वस्व जीवन प्राण धन आहेत असे समजून घ्या. सदैव कृष्ण कृष्ण बोला, श्रीकृष्णांचे दास व्हा, तुमच्या हृदयात श्रीकृष्ण अशा प्रकारे प्रकट होतील. जे मूर्ख लोक आज या कीर्तनाला हसत आहेत ते सर्व तुमच्यामुळे कृष्ण रसामध्ये दंग होवोत असा आशीर्वाद पण भक्त देतात. जे जे अज्ञजन सब कीर्तने हासे, तोमा है ते ताहार डुबुक कृष्ण रसे. डुबुक म्हणजे डुंबवणे. तर हे संकीर्तन आंदोलन आहे की जे उपहास करतात, जे मूर्ख लोक कीर्तनाला हसतात, त्यांना सुद्धा कीर्तनाच्या रंगामध्ये डुंबवण्यासाठी हे संकीर्तन आंदोलन आहे. तर प्रभूंच्या श्री अंगावर हात फिरवून भक्त गण अशा प्रकारे आशीर्वाद देत असत. अशा प्रकारे आपल्याला दिसतं की
चिरंजीवी हुओ तुम्ही बली कृष्ण नाम तोमो हैते वक्त हऊ कृष्ण गुणग्राम. श्रीकृष्णांच्या नामस्मरणाने तुम्ही चिरंजीवी व्हा, तुमच्याकडून श्रीकृष्णांची महती सर्व जगभर पोहोचेल. म्हणजे अशा प्रकारे हरिनाम तुम्ही सर्वत्र प्रचार कराल असा आशीर्वाद चैतन्य महाप्रभूंनी भक्तांकडनं घेतला आणि मग प्रचार केला. त्याच्या आधी सुरुवातीला क्लोज डोअर कीर्तन असायचं, सगळ्यांना उपलब्ध नव्हतं. नंतर ते उपलब्ध झालं सगळ्यांना. तर याच्यामध्ये बघा, भक्त भगवंतांना आशीर्वाद देत आहेत की तुम्हाला कृष्णाची भक्ती जगभर करण्याचा आशीर्वाद आहे. हे आशीर्वाद भक्तांचे प्रभूंनी मस्तकी धारण केले आणि भक्तांच्या आशीर्वादाने श्रीकृष्णांची भक्ती प्रकट होते असं चैतन्य महाप्रभू. भक्त आशीर्वाद असे कृष्णे ते भक्ती आहे. भक्ताचा आशीर्वाद असेल तरच कृष्ण भक्ती प्रकट होते. भक्ताचा शाप असेल तर कृष्ण भक्ती प्रकटच होऊ शकते. त्यामुळे भक्तांसमोर अतिशय विनम्रतेने सेवा करत राहा. काही काही ठिकाणी तर शास्त्रामध्ये एवढं पण आलेलं आहे की सर्व ब्राह्मणांना भगवंतांनी क्रोधित होण्याचा अधिकार दिलेला आहे आणि स्वतः सुद्धा भगवंत ब्राह्मणाच्या क्रोधाला घाबरतात. त्यामुळे सर्व वैष्णवांना आपण आपल्यावर क्रोधित होण्याचा पण अधिकार दिला पाहिजे, आपल्याला भरपूर झोडपून काढण्याचा पण अधिकार दिला पाहिजे, परंतु आपण त्यांची विनम्र सेवा करत राहिलं पाहिजे. त्यामुळे म्हणतात प्रभू की तुम्ही सर्व कृष्णांचे प्रिय आहात, तुम्ही जे बोलाल ते निश्चित सत्य होईल. त्यामुळे आपण आशीर्वाद घेऊ तर सत्य होतील, शाप घेऊ तर ते पण सत्य होतील. तर अशा प्रकारे भक्त दुःख प्रभू कभू सही ते ना पारे. कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे मी दुःखात आहे, कारण असं काही भक्तांच्या संघामध्ये पण आपल्याला कधी कधी खूप विलक्षण त्रास होऊ शकतो. कारण आपलं एवढं बद्धता आहे आपली, ते आपण सहन नाही करू शकत. द्वंद्वामध्ये असल्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा त्रास होतो. तर इथे भगवंत काय सांगतात पहा, भक्त दुःख प्रभू कभू सही ते ना पारे, भक्त लागी कृष्णेर सर्वत्र अवतारे. भक्तांचे दुःख श्रीकृष्ण कधीही सहन करू शकत नाहीत, भक्तांसाठीच ते सर्वत्र अवतार घेतात. यावरून जाणवते की तुम्ही देखील भगवान श्रीकृष्णचंद्रांना येथे अवतार घ्यावयास लावणार आणि नवद्वीपामध्ये शाश्वत आनंद प्राप्त करणार. तर जरी आपल्याला यामध्ये या संकीर्तन आंदोलनामध्ये कधी कधी संघर्ष जाणवत असेल, अंतर्बाह्य संघर्ष, रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, असा संघर्ष आपल्याला जाणवतो. पण या संघर्षामध्ये आपण विनयाने विनम्रतेने सर्व भक्तांना सेवेने संतुष्ट करून त्यांचे आशीर्वाद घेतले तर आपलं सगळं हे दुःख भगवंत दूर करण्यासाठी नामरूपामध्ये आपल्या हृदयामध्ये अवतरित. तर हे नाम संकीर्तन आंदोलन आहे. या नाम संकीर्तन आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हायचंय आणि आपण सर्वत्र या नाम संकीर्तन आंदोलनाचा आपण स्वतः आशीर्वाद प्राप्त करून इतरांनाही प्रसारित करायचं. हरिनाम संकीर्तन यज्ञ की जय. श्रील प्रभुपाद की जय. विश्व हरिनाम सप्ताह की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण.